नमस्कार मित्रांनो. श्री गणेशाय नमः. ओम गंगणपतये नमः. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल स्ट्रायकिंग विस्टामध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण जातोय महाराष्ट्रातील ओझर येथे असलेल्या विघ्नेश्वर मंदिर येथे. ओझर हे लेण्याद्रीपासून 20 किलोमीटर अंतरावर तर पुण्यापासून 80 किलोमीटर अंतरावर आहे. ओझर हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असून ते कुकडी नदीवर बांधलेल्या येडगाव धरणाजवळ आहे. पुणे नाशिक रोडवर चाकण, राजगुरुनगर, मंचर या मार्गावरून जाताना नारायणगाव आणि नंतर जुन्नर या शहरामध्ये जाता येते. विघ्नेश्वर मंदिर ओझरला जाण्यासाठी महामंडळाच्या व खासगी बसेस नियमितपणे जातात. ओझरचे विघ्नेश्वर मंदिर हे बुद्धीची देवता श्री गणेशाला समर्पित हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भारतात महाराष्ट्रातील गणेशाच्या 8 पूज्य देवस्थानांपैकी एक अष्टविनायक आहे. येथे पूजल्या जाणाऱ्या या गणेश रूपाला विघ्नेश्वर म्हणतात. येथे गणपतीने विघ्नासूर राक्षसाला पराभूत केले म्हणून त्याला विघ्नेश्वर असे म्हणतात. विघ्नेश्वर किंवा विघ्नहर म्हणजेच कोणत्याही कार्यात येणारे अडथळे दूर करणारा. पार्किंग एरिया समोरच येथे विघ्नहर नावाचे सुरेख असे गार्डन पण आहे आणि बाजूलाच चहा नाश्ता करण्यासाठी छोटी मोठी दुकाने आहेत. येथे रिझनेबल रेटमध्ये भक्त निवासाची सुद्धा अप्रतिम सोय आहे आणि सोबतच समोरील दुकानांमध्ये फुले आणि पूजेचे साहित्य सुद्धा आपण येथे घेऊ शकता. हा आहे मंदिरासमोरील मेन हॉल आणि स्वागत व देणगी कक्ष. इथे आल्या आल्याच मन एकदम प्रसन्न होते. या मेन हॉलच्या आधीच तुम्ही श्री बजरंगबलीचे सुद्धा दर्शन घेऊ शकता आणि मेन हॉलच्या उजव्या बाजूला श्रीरामाचे सुद्धा एक छोटे मंदिर आहे. चला तर इथून आत आपण मंदिरात जाऊया. अष्टविनायक मंदिरांपैकी विघ्नेश्वर मंदिर हे एकमेव मंदिर आहे ज्याचा घुमट आणि कळस सोन्याने मढवलेला आहे. मंदिर हे 20 फूट लांब आणि मंदिराचा मुख्य हॉल 10 फूट लांब आहे. हे देऊळ पूर्वाभिमुख असून त्याच्या सभोवती भक्कम अशी दगडी भिंत आहे. चला तर मेन हॉलमध्ये उंदीर मामाचे दर्शन घेऊन पुढे श्रींचे दर्शन घेऊया. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर 4 द्वारपाल आहेत. पहिल्या आणि चौथ्या द्वारपालाच्या हातात शिवलिंग आहे. पुराणानुसार एकदा अभिनंदन नावाच्या राजाने इंद्रपद मिळवण्यासाठी यज्ञ केला. त्यामुळे संतप्त झालेल्या इंद्राने विघ्नासुराला तिथे विध्वंस करण्यास आणि यज्ञ बंद करण्यास धाडले. विघ्नासुराने यज्ञामध्ये बाधा तर टाकलीच, शिवाय त्याने विश्वामध्ये अनेक विघ्ने निर्माण केली. म्हणून मग पृथ्वी तळावरील लोक ब्रह्मदेव आणि श्री शंकर यांच्याकडे गेले
त्या दोघांनी त्यांना गणपतीकडे मदतीची याचना करण्यास सांगितले. समस्त लोकांनी गणपतीची आराधना केली आणि त्यांच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन श्री गणपती पराशर ऋषींचा पुत्र म्हणून अवतीर्ण झाले आणि विघ्नासुराबरोबर घनघोर युद्ध करून गणपतीने त्यांचा पराभव केला. यामुळे मुक्त झालेल्या ऋषींनी ओझर येथे श्री गणेशाची प्रतिमा विघ्नेश्वराच्या रूपात स्थापन केली. पूर्वाभिमुख गणपतीची सोंड डावीकडे आहे आणि त्यांचे डोळे माणकाचे आहे. रिद्धी आणि सिद्धी यांच्या मूर्त्या गणपतीच्या आजूबाजूला आहेत. गणपतीच्या मूर्तीच्या वर शेषनाग आणि वास्तुपुरुष आहेत. देवळाच्या भिंतीवर डोळ्यांना सुखावह वाटणारी सुंदर चित्रे आणि शिल्पे आहेत. श्री विघ्नेश्वरास अष्टविनायकात फार मानाचे स्थान आहे. हे अत्यंत रमणीय स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यात गणेश जयंती या दिवशी उत्सव साजरे केले जातात. कार्तिक पौर्णिमेला दीपमाळांची रोषणाई तर बघण्यासारखीच असते. इथे दर्शन घेऊन मन एकदम तृप्त झाले. चला तर मंदिराला आता एक प्रदक्षिणा मारूया. येथील हा प्रदक्षिणा मार्ग सुद्धा एकदम रमणीय आहे. येथे दर्शनाची वेळ म्हणजे सकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत आणि महाप्रसाद फक्त 30 रुपयात, तोही सकाळी 10 ते दुपारी 1 आणि संध्याकाळी 7:30 ते रात्री 10:30. तर असे हे भव्य आणि सुंदर श्री गणेश मंदिर, तसेच या मंदिराचा सभोवतालचा परिसर आणि येथील महाप्रसाद तुम्ही नक्की अवश्य घ्या. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. सोबतच माझे चॅनल स्ट्रायकिंग विस्टाला सबस्क्राईब करून नवीन येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन सुद्धा नक्की प्रेस करा. चला तर मित्रांनो, आपण भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर, स्टे सेफ अँड हॅव अ गुड डे.